राची गया प्रीती सांगतीचा लागेना न्याय तरी त्याची प्रीती सिंधू येवनी जाणार देव बोले प्रेमे पार ताकी मा
या उदासी जाती सोडा याची वाणी ऐकूनी नीच झाली मैत्री सोडा पूर्ण भाव ठेवूनी या उदासी जाती सोडा त्याची वाणी ऐकूनी नीच झाली मैत्री सोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे जागी माझ्या परिवार देव बोले प्रेमे जागी माझ्या परिवार जागी माझ्या परिवार जागी माझ्या परिवार बापावरी देताना लेकरांना सुख पाव येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार बापावरी देताना लेकरांना सुख पाव येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे जागी माझ्या परिवार देव बोले प्रेमे जागी माझ्या परिवार जागी माझ्या परिवार जागी माझ्या परिवार दर्शनाची दर्या किती सांगती त्याला रे नाव न्याय करी न्याची प्रीती सिंधुरेवरी जाणार देव बोले प्रेमे जागी माझ्या परिवार देव बोले प्रेमे जागी माझ्या परिवार जागी माझ्या परिवार जागी माझ्या परिवार जागी माझ्या परिवार असणं आपल्याकडे गरजेचं आहे. त्याच्याबद्दल बोललो होतो की आम्ही या चर्चमध्ये येतो, आम्ही मंडळीत येतो किंवा या घरामध्ये येशू ख्रिस्त बोलला चर्च पण म्हणू नका, प्रार्थनेचं घर बोला. पण काही लोकांच्या आपल्या गोठामध्ये चर्चच येतं. मग या मंडळीचा काय उपयोग आहे? मंडळी जर आमच्या बरोबर असेल तर मंडळी आमच्यासाठी प्रार्थना करते आणि आमच्यासाठी मंडळी प्रार्थना करते तर आम्हाला त्यातून सुटकारा मिळतो. कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे आधो लोकांचं सैतानाचं दुष्ट शक्तीचं या करणीचं तंत्रमंत्राचं मंडळी पुढं काही चालणार नाही. कारण मंडळी जिथं असतील दोघे तिघं माझ्या नावाने प्रार्थना करतात, मी त्यांच्यामध्ये असतो. म्हणून आम्हाला आज दुसरा गोटा घ्यायचा आहे. दुसरा गोटा म्हणजे काय, दाविदाकडे 5 गोटे होते,
आणि त्याने ते पाचही गोटे आपल्या बाटव्यामध्ये ठेवले, आपल्या गोखणी ठेवले, पण त्याने वापरला एकच गोटा. मग ते एक गोटा वापरला खरं, पण ते 4 गोटे त्याने का ठेवले आणि ते 4 गोटेच बघायचे आम्हाला. आम्ही एक बघितला चर्च, आता दुसरा गोटा बघू, दुसऱ्या गोट्याविषयी, आणि तोही आमच्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. आज आम्ही युद्ध करतो, आज आम्ही लढाई करतो, आज सामना करतो, पण आमचं युद्ध परमेश्वर म्हणला तुमचं युद्ध. आम्ही युद्ध करतो, आम्ही रक्त मांसाबरोबर युद्ध करत नाही, पुन्हा मनुष्याबरोबर युद्ध करत नाही, तर आम्ही युद्ध करतो त्या दुष्ट शक्ती विरुद्ध युद्ध करतो. आज आम्ही बऱ्याच वेळा, आज आपण आपली लोकही आली नाही, कारण लॉकडाऊन असल्यामुळे आपण कोणाला बोलवलंच नाही. त्यांना अत्यंत आवश्यकता आहे, आणि जे चर्चचे मेन आहेत लोक साधले आले. आम्ही युद्धाची तयारी करतो. आम्हाला युद्ध कुणाशी करायचं? आम्हाला युद्ध सैतानाशी करायचंय. पण युद्धाची तयारी करत असताना आमच्या पुढे अनेक मोठे प्रश्न असतात. आम्ही चर्चलाही जातो, आम्ही घरात प्रार्थनाही करतो, आम्ही उपवासही करतो, तरी आमच्या पुढे मोठे प्रश्न असतात. जसा दाविदा पुढे कुठला मोठा प्रश्न उभा होता? गल्ल्यात हा एक मोठा प्रश्न उभा होता. हा त्याच्या समोरच प्रश्न नव्हता, तर त्याच्या लोकांसमोरही होता. आज 600 सैनिक, राजा तो बाजूला पडला, बाजूला लपून राहिले, हा मोठाच प्रश्न होता, पण दावीद पुढे आला. आज आमच्या पुढे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील. कुणाला आरोग्याची समस्या असेल, कुणाला रोगाची समस्या असेल, कुणाला पैशाची समस्या असेल, कुणाला आपल्या मुलांची समस्या असेल, कुणाला मुलांची काळजी असेल, मुलांचं माझ्या कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, यांचं शिक्षण कसं, ह्या समस्या असतील. कुणाला आपल्या जीवाची समस्या असेल, अशा अनेक समस्या आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्या, आणि त्या समस्या त्यांच्या पुढे प्रश्न म्हणून उभा राहिल्या. काही लोक लढतात त्या समस्येशी, काही लोक त्या अडचणीशी सामना करतात, पण काही लोकांना त्या अडचणी सहन नाही झाल्या, त्या समस्या त्यांच्या पार वर गेल्या, त्यांना प्रतिकार करता आला नाही, तर त्या लोकांनी आपल्या जीवाचा अंत केला, आत्महत्या केली. काही लोक त्या समस्येतून मरून गेले. म्हणून देवाच्या लेकरांनो, युद्ध आम्हाला करायचे आहे, समस्येशी आम्हाला सामना करायचा आहे, आणि जोपर्यंत आम्ही सामना करत नाही तोपर्यंत आम्ही जिंकणार नाही. कारण सामना आम्ही एकटे करणार नसतो, सामना करण्यासाठी आमच्या बरोबर देव असतो. त्यांनी बायबल मध्ये कितीतरी उदाहरणं दिलेली आहे. आम्ही ते यहोशा पाठाचं बघतो इतिहास मध्ये, परत निर्गम मध्ये बघतो, निर्गम 14 मध्ये बघतो. युद्ध म्हणतो, परमेश्वर म्हणतो युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे, फक्त तुम्ही उभे राहा. ही जी दुष्ट शक्ती तुम्हाला दिसते, ही जी दुष्ट शक्ती तुमच्यावर कार्य करते, ही डोळ्याला दिसत नाही, पण त्याचे परिणाम तुम्हाला दिसतात. पण त्या दुष्ट शक्तीशी सामना करायला मी पण अदृश्य आहे. ती जरी डोळ्याला दिसत नसली तरी मी तुम्हाला डोळ्याला दिसणार नाही, फक्त त्या दुष्ट शक्तीला दिसेल, आणि माझं सामर्थ्य पुढे ती शक्ती उभी राहणार. म्हणून युद्धाला घाबरायचं नाही. युद्ध केल्याशिवाय तुम्ही जिंकणार नाही. युद्ध प्रार्थना केल्याशिवाय युद्ध आम्हाला करायचं, प्रार्थनेद्वारे युद्ध करायचंय. आम्हाला चर्चद्वारे युद्ध करायचंय, आमच्या उपासनाद्वारे युद्ध करायचं, आम्हाला युद्ध करायचं, आमच्या विश्वासाद्वारे आम्हाला युद्ध करायचं. देवाला युद्ध करणाऱ्याची गरज आहे. देवाला युद्ध करणारे आवडतात. देवाला समस्येबरोबर सामना करणारे आवडतात, आणि जो समस्येबरोबर सामना करतो त्याला माहिती असतं माझ्या बरोबर. पण देवाला नुसतं बसणारे लोक आवडत नाही, नुसतं कुरकुर करणारे लोक आवडत नाही, नुसतं टेन्शन घेऊन बसणारे लोक आवडत नाही. आता माझं कसं होणार, आता मी कसं करणार, मी आज हे होणार, हे असं करणारे लोक आवडत नाही. त्या भावाने साक्ष दिली लोणावळ्यावरून. तो भाव आला, म्हणलं माझं पोट दुखत होतं, वगैरेचा त्रास होता, पण त्यांनी समस्येबरोबर युद्ध केलं. आम्ही युद्ध केलं नाही, आपण युद्ध केलं नाही, त्याने युद्ध केलं, त्याने विश्वास ठेवला, त्याच्या बरोबर देव आला, आणि त्याची जी समस्या होती काढून निघून गेली, पळून गेली.
म्हणून देवाची इच्छा आहे तुमच्या परिवारात आम्ही येतो, पण आमच्या परिवारात आमच्या कुटुंबात अनेक समस्या असतात. तशाच समस्या दाविदाच्या काळातही होत्या. त्याच्या लोकांवर समस्या आली होती. गोलियतसारखा मोठा मानव महाराक्षस आला होता. सगळे लोक बाजूला बसले होते, पण दावीद एकटा उभा राहिला. तशी देवाची इच्छा आहे तुमच्या परिवारासाठी तुम्ही एकटे उभे राहा. मग तुम्ही असं समजू नका की मला प्रार्थना येत नाही, मला कसं बोलायचं ते येत नाही, मला कसा सामना करायचा ते जमत नाही, माझ्याकडे तेवढा पैसा नाही, माझ्याकडे तेवढी ताकद नाही, हा काही विचार करू नका. परमेश्वर तुमच्या बरोबर. जसा दाविदाला काय त्याने विजय दिला? एक गोटा, साध्या गोट्यामुळे तो मोठा राक्षस मेला. तो गोल्यासारखा राक्षस मरून गेला. दाविदाने ढाल, तलवार, भाला काय वापरले. म्हणून देवाला गरज आहे की तुमच्या परिवारामध्ये तुम्ही दाविदासारखे उभे राहा. आम्ही हे दावीद बघतो, आम्ही योसेफ बघतो, आम्ही अनेक संदेश बघतो. आम्ही वचन का सांगतो? कारण आम्हाला तसं राहायचंय, आम्हाला तसा विश्वास ठेवायचा. त्यांनी ठेवला, तुला ठेवायला हरकत नाही. देव न बदलणारा देव काल, आज आणि उद्या एक सारखाच राहणारा परमेश्वर. म्हणून आम्हाला आमच्या परिवारासाठी, आम्हाला आमच्या मंडळीसाठी आम्हाला पुढे यायचंय आणि आमच्या मंडळीला, आमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळवून घ्यायचा. दाविदाने काय केलं? दाविदाने शौलाची शस्त्र, आम्ही पहिल्या हप्त्यात बघितलं, दाविदाने शौलाची शस्त्र घेतली, हत्यारं घेतली. शौलाने दिली, हे हत्यारं घेऊन जा, ही तलवार घेऊन जा, हे चिलखत घेऊन जा, हा टोप घेऊन जा. पण दाविदाला चालता आलं नाही. तो म्हणला, बाबा मला ह्या शस्त्राने जमत नाही, हे तुझ्या कपड्यामुळे मला चालता येत नाही, तुझ्या तलवारीचं ओझं मला झेपतही नाही. आम्ही पहिल्या हप्त्यात बघितलं, त्याचा अभिषेक आणि आमच्या अभिषेकामध्ये फरक असतो. आम्हाला वेगळा अभिषेक दिलेला असतो. त्याला चंगाईचा अभिषेक दिलाय, याला आराधनेचा अभिषेक दिलाय, त्याला वचनाचा अभिषेक दिलाय. हे अभिषेक वेगळे. आमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग करायचा, देवापुढे मांडायचा. देव त्याला शक्ती देणार, देव त्याला सामर्थ्य देणार. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? युद्ध करणारे ही माझे विश्वासू लोक आहेत. जर देवाला आमची ओळख पटवून द्यायची असेल तर आम्हाला प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थना नुसती प्रार्थना करून उपयोग नाही, त्याच्यात विश्वास असला पाहिजे. आणि चर्चची ओळख म्हणजे काय? ही लोकच, ही मंडळीच ओळख आहे चर्चची. पण ही मंडळी कशी पाहिजे? ही युद्ध करणारी मंडळी पाहिजे. ही मंडळी भक्कम विश्वास ठेवणारी मंडळी पाहिजे. म्हणून हे आम्ही बघत आलो. आम्ही मागच्या हप्त्यातही बघितलं आणि आता आपल्याला दुसरा गोटा बघायचा. दुसरा गोटा काय? त्याच्यासाठी आपण एक वचन बघू. उत्पत्ती अध्याय 31 मधलं 45. याकोबाने एक धोंडा घेऊन, तेव्हा याकोबाने एक धोंडा घेतला, गोटा घेतला, घेऊन त्याचा स्तंभ उभारला. त्याचा स्तंभ उभारला. मग याकोबाने धोंडा घेतला म्हणजे गोटा घेतला. जसं दाविदाने गोटे घेतले, याकोबाने गोटा घेतला आणि त्याचा स्तंभ केला. म्हणजे त्याचा असं त्या जमिनीवर पुरला अर्धा आणि उभा केला. मग याकोब आपल्या भाऊबद्दल म्हणाला, दोंडे जमा करा. आणि त्यांनी दोंडे गोळा करून त्याची रास केली आणि तेथे त्या राशी जवळ ते जेवले. लाबानाने त्या राशी सदुथा साक्षीची रास म्हटले व याकोबाने तिला गले साक्षीची रास म्हटले. साक्षीची रास म्हटले. हा दुसरा गोटा म्हणजे आमची साक्ष. त्यांनी तो गोटा उभा केला आणि त्याला काय बोलला? ही साक्षीची रास आहे. पहिला गोटा आमचा चर्च आणि दुसरा गोटा आमची साक्ष. दाविदाकडे 5 गोटे होते आणि हा दुसरा गोटा म्हणजे साक्ष. आज आम्ही विश्वासणार आहे, आज आम्ही प्रार्थना करणार. मला सांगा, आज आम्ही दान धर्म करणार. आम्ही दान धर्म करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही पहाटे उठतो, आम्ही चर्चला जातो. पण एवढं करू नये. मला सांगा, कुणाला आशीर्वाद मिळाला? काही लोकांना मिळाले असतील, पण 10 लोकांना मिळाले, 90%
आशीर्वादासाठी अजूनही धडपडतात का आशीर्वाद मिळाले. आज आम्ही इथे प्रत्येकाला जर उभं केलं ना तो म्हणून मला ही समस्या आहे, मला ही समस्या आहे, मला ही समस्या आहे. तुम्ही दान धर्म पण करता, तुम्ही चर्चला येता, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही उपवास करता, तुमच्या समस्या का जात नाही. तुम्ही चर्च मध्ये येता, तुम्हाला आशीर्वाद मिळतात, पण ते आशीर्वाद कशामुळे मिळतात. ते आशीर्वाद आमच्या साक्षीमुळे मिळतात. आम्ही साक्षी ऐकतो ना, आम्ही साक्षी ऐकायला कुणाचं लक्ष नसतं. आम्ही साक्षी ऐकतो नुसते टाळे वाजवण्यापुरतं. झाले का साक्षी. ज्याच्या पुरतं साक्षी नसती. ही लोक उभा सांगतात ही साक्षी आम्हाला घ्यायची असते आमच्या जीवनामध्ये. देव या बहिणीच्या जीवनामध्ये कार्य करतोय, देव मग माझ्या जीवनात का कार्य करणार नाही. देवाने या भावाचा रोग घालवला, मग माझा रोग का घालवणार नाही. देव कधी भेदभाव करत नाही. देव कधी जातपात करत नाही. देव कधी गरीब श्रीमंत बघत नाही. ही साक्षी आम्हाला घडली पाहिजे आणि साक्षी आम्हाला जवळ ठेवली पाहिजे. आम्ही काय करतो, आम्ही साक्षी घेतो आणि साक्षी विसरून जातो, म्हणजे हरवून जातो. आज लोक येतात चर्च मध्ये, लोक येतात, पण काही लोक खरंच आराधनेसाठी येतात, काही लोक का वचन ऐकण्यासाठी येतात का, काही लोक साक्षी सांगण्यासाठी येतात. नाही, जास्त करून लोक मला चंगाई मिळाली पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, माझं लग्न जमलं पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न जमलं पाहिजे किंवा मुलाचं लग्न जमलं पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, माझा रोग बरा झाला पाहिजे, माझी समस्या गेली पाहिजे, माझं कर्ज फिटलं पाहिजे, माझा नवरा या दारूच्या व्यसनातून मुक्त झाला पाहिजे, माझ्या घरातून दारूचं व्यसन गेलं पाहिजे. याच्यासाठीच लोक गर्दी करतात. मग त्यांच्या जीवनात साक्षी घडलेली नसती का. त्यांच्या जीवनात साक्षी घडलेली असती, पण ते साक्षी विसरलेले असतात आणि त्याच्यामुळेच ते पराभूत आणि हारले जातात, निराश होतात. साक्ष म्हणजे अशी तशी समजू नका. एका व्यक्तीला, एका माणसाला लढण्याची ताकद कोण निर्माण करतं, साक्ष निर्माण करते. एखाद्या माणसाने, अरे आम्ही इथं बसलो पण आमच्या जीवनात बऱ्याच साक्षी घडलेल्या आहेत, त्या साक्षी आम्ही आठवत का नाही. साक्षी घडला म्हणजे देव आमच्या बरोबर असतो. आम्ही ते दाविदाचंच बघतो. शौलाने हजारो युद्ध केली, शौलाकडे हजारो अनुभव होता, शौलाकडे अनेक साक्षी होता, पण तो शौल या गोलियाथाला बघून का घाबरला. शौल गोलियाथाला बघून घाबरला. एवढी हजारो युद्ध केली, शौलाने हजारो वधले आणि दाविदाने लाखो वधले. पण दावीद त्याच्याकडे लढायला गेला. दावीद त्याच्याकडे लढायला गेला. दावीद बोलतो, दाविदाने त्याला बघितलं, म्हटलं मी याच्याशी लढणार. काय दाविदाकडे अनुभव होता. दावीद राजाला बोलला, मी ह्या गोलियाथाशी लढणार. आज आमच्या घरामध्ये, आज आमच्या परिवारामध्ये मोठ्या समस्या असेल आणि आमचा पूर्ण परिवार त्या समस्येचा विचार करत करत बसला असेल आणि याच्यातून कसा मार्ग निघणार, एवढं मोठं कार्य कसं होणार. पण एखाद्या साधारण आम्हाला कोणी किंमत देत ना, आम्ही उभा राहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे, तुम्ही काही काळजी करू नका, मी या समस्येचा सामना करेन, मी ही समस्या सोडवीन, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हे समस्या सोडवण्याचं काम मी करेन. माझा देव माझ्या बरोबर, माझा देव माझी प्रार्थना ऐकतो. याच्या आधी माझ्या देवाने प्रार्थना ऐकली आणि आजही ऐकतो. हा ठीक आहे, मी चुकत असेल, मी चुकले असेल, पण मी देवाकडे क्षमा मागन, मी पश्चाताप करीन. पण माझ्या जीवनात साक्ष घडलेली. दाविदाला विचारलं ना शौलाने, अरे तू ह्या माणसाबरोबर लढायला येतो, तुझ्याकडे काय अनुभव आहे.
लढाई करायला जायचं म्हणजे लढाईचा अनुभव असला पाहिजे. दाविदाने काय अनुभव सांगावा, दाविदाच्या जीवनात काय अनुभव घडले होते, आम्ही पहिल्या वाचनामध्ये बघितलं होतं, पहिल्या गोष्टीमध्ये, पहिल्या हप्त्यामध्ये. तुला लढण्याचा अनुभव काय आहे? काय बोलला तो? मला अनुभव म्हटला आहे ना, मला अनुभव. मी माझ्या कळबामध्ये एकदा मेंढर चारत होते, एक अस्वल आलं, मी त्याला मारलं. त्याला मारण्याचा अनुभव आहे. दुसऱ्या वेळेस एक सिंह आला, त्यालाही मी मारलं. हा माझ्याकडे अनुभव आहे. हा अनुभव म्हणजे मी त्यांना मारलं म्हणजे मला यांचा अनुभव कसा आहे की या दोन्ही वेळेस माझ्या बरोबर देव होता, ही माझ्या जीवनात घडलेली साक्षी. अस्वल आला त्यावेळेस माझ्या बरोबर माझा देव होता, सिंह आला त्यावेळेस माझ्या बरोबर देव आहे. आणि आता हा जो राक्षसासारखी मोठी समस्या आहे ना, या वेळेस माझा देव माझ्या बरोबर असणार आहे. हाच मला अनुभव आहे. या साक्षी आम्ही सोडल्या कुठं? देव काय छोटाच आजार तुझा बरा करू शकतो का मोठा आजार बरा करू शकत नाही? आज आमच्या परिवारामध्ये किती मोठमोठे आजार बरे झालेले. का झाले? कारण त्याचा विश्वास, आणि विश्वास कसा आहे तो साक्षीद्वारे विश्वास निर्माण होतो. दाविदाने एखाद्या माणसाला तयार करायचं असताना, एखाद्या माणसाला आशीर्वाद द्यायचे असतात ना, काय करतो? पहिलं छोटी समस्या पाठवतो. पहिला अस्वल पाठवला, अस्वलावरही त्यांनी विजय मिळवला. पहिले छोटी समस्या पाठवली, छोटी अडचण पाठवली, छोटं संकट पाठवलं, त्याच्यावर त्या दाविदाने प्रार्थना केली, देवावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर त्याने विजय मिळवला. मग काय करतो देव? मग मोठं संकट त्याच्यापेक्षा पाठवतो. सिंह पाठवला, अस्वलापेक्षा मोठं संकट त्याने पाठवलं. पण त्याही सिंहाशी सामना केला त्याने. त्यांनी त्याच्या भुजावर, ताकदीवर भरोसा ठेवून सामना केला, नाही तर त्यांनी देवावर भरोसा ठेवून सामना केला. मग म्हणला आता या दोन्ही समस्यांचा यांनी सामना केला, आता याला मला मोठे आशीर्वाद द्यायचे. पण मोठे आशीर्वाद देण्यासाठी मोठी समस्या देव पाठवतो. आम्ही म्हणतो ना ही खूप मोठी, आम्ही देवात आलो म्हणजे ही समज, पण नाही, परीक्षा आल्याशिवाय माणूस पुढच्या वर्गात जात नाही. आणि तुम्ही परीक्षेलाच उभं राहिले नाही तर तुम्हाला पुढच्या वर्गात पाठवणार नाही आणि तुम्ही जाणारच नाही. लोक म्हणतील ना, का रे कितवीला या मुलीला विचारलं तर मी 7वीला. अरे 4 वर्ष झाले तू 7वीलाच का? तुला पुढच्या वर्गात का जात नाही? शाळेला जाती म्हणजे तुला एक वर्ष तुला परीक्षा देऊन पुढे गेलं पाहिजे. कामाला जातो म्हणजे त्याला पगार मिळाला पाहिजे. चर्चला येतो म्हणजे त्याच्या जीवनात साक्षी घडलीच पाहिजे. म्हणून दाविदाला मोठे आशीर्वाद द्यायचे असतात. देवाच्या लेकरांनी एवढं लक्षात ठेवा, तुम्ही देवदेव करता ना, आम्ही देवदेव करतो ना, पण आमच्या जीवनात संकट आलीच पाहिजे आणि देव पाठवतो. मोठी संकट ज्या वेळेस येतात ना, त्यावेळेस समजायचं मला मोठे आशीर्वाद मिळणार. अस्वलाला पाठवून म्हणलं हा याच्यामध्ये तयार झाला, याने अस्वलाला मारलं, त्याच्यापेक्षा मोठ्या सिंहाला मारलं, आता म्हणलं ह्याला राजगादी द्यायची. दाविदाला म्हणलं याला राजा करायचंय. तेव्हा त्याने कुणाला पाठवलं? गोलियत सारख्या राक्षसी माणसाला पाठवलं. पण त्याच्याकडे अनुभव काय होता? दाविदाच्या मनामध्ये साक्ष होती, दाविदाच्या बटव्यामध्ये साक्ष होती. देवाच्या लेकरांना साक्ष विसरू नका, साक्ष सोडून देऊ नका. साक्ष विसरणं म्हणजे तुमच्या जीवनातून त्या बटव्यातले गोटे निघून जाणे साक्षी. त्याच्या मनात काय साक्षी होती, त्याच्या बाटव्यात काय गोटे होते? अरे अस्वल माझ्या समोर आलं त्यावेळेसही माझ्या बरोबर देव होता, सिंह माझ्या बरोबर कळपावर चालून आला त्यावेळेसही देवाने मला वाचवलं, देवाने मला सामना करण्याची ताकद दिली, सिंहाला पळवून लावलं. आणि आज हा जो माझ्या समोर मोठा समस्या आहे, ही जी मोठी अडचण आहे, त्यावेळेसही देव माझ्या बरोबर.
आम्ही नुसतंच म्हणायचं नाही, आम्ही लोकांना सांगायला सोपं वाटतं, देव तुला सोडणार नाही, देव मला सोडणार नाही, देव मला टाकणार नाही. यार तुझ्या जीवनात संकट आलं तू का कुठं देवाला जा हे वचन काढतील. परमेश्वर ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनात साक्ष निर्माण करतो, साक्ष निर्माण करून इथं सांगायला उभं करतो, हे कशासाठी करतो? तुमचा विश्वास, तुम्हाला सामर्थ्य, तुम्हाला उंच करण्यासाठी साक्ष निर्माण करतो. शौल दाविदापेक्षा उंच होता, शौल दाविदापेक्षा ताकदीने भारी होता, त्याच्याकडे हत्यार होतं, दाविदाकडे काहीच हत्यार नव्हतं. दाविदाने काय उपयोग केला की मला म्हणलं तुझ्या शस्त्र अस्त्र नको, मला माझे गोटेच मला उपयोगाचे. म्हणलं देव म्हणलं तू काही कर, तुझे गोटे तर गोटे, तुझं एवढं तर एवढ्याला मी आशीर्वाद देईन. तो निघाला, पण शौलाने आपली साक्षी घालवली. दाविदाने साक्षी नाही, दाविदाच्या जीवनात दोनच साक्षी घडल्या होत्या, अस्वल आणि सिंह. आमच्या जीवनात किती साक्ष्या घडल्या ते आठवा. आम्ही शौल आहे का आम्ही दावीद आहे? दाविदाकडे दोन साक्षी होत्या, पण त्या दोन साक्षीने त्यांनी मोठं संकट घालवून टाकलं. आमच्या जीवनात अनेक साक्षी आहे, पण आम्ही त्या साक्षी विसरतो. आम्हाला आठवत नाही. आम्ही म्हणतो ना देवाचा सामना करण्याचं वचन, वचनाची तलवार आमच्याकडे असते, पवित्र आत्मा आमच्याकडे असतो, पण देवाने आमच्या जीवनात काय केलं तेच आम्हाला आठवत नाही. अशा समस्येत आम्हाला देवाचं वचन पण आठवत नाही आणि देवाचे साक्ष पण आठवत नाही. देव सोडतो, ती साक्ष सोडतो आणि आम्ही समस्येकडेच लक्ष लावतो. पण दाविदाने काय केलं? समस्येकडे बघण्याऐवजी दाविदाने काय केलं? देवाकडे लक्ष लावलं आणि आपल्या साक्षीकडे लक्ष लावलं. तो बोलला, त्याच्या मनात ती साक्ष होती, त्याच्या मनात तो विश्वास. अस्वलाशी लढलो, माझा देव माझ्या बरोबर, आता देवाने मला मदत केली. सिंहाशी लढलो, देवाने मला मदत केली. आणि आता हा जो गल्ल्यात आहे, याच्या हातातूनही देव मला सोडवील आणि माझ्या परिवाराला सोडवील. आज तुमच्या परिवारावर मोठं संकट आलं असेल, मोठ्या अडचणीत तुम्ही असाल, एका मागोमाग संकट येत असेल, पण तुम्ही साक्ष आठवा, देवासमोर बसा, विश्वासाने बसा. देवाच्या लेकरांनो, तुमच्या जीवनात घडलेली साक्ष ही अशी तशी साक्ष नाही. अरे तुमच्या प्रार्थनेने एखाद्याची दारू सुटली. आपल्याही मंडळी साक्ष घडल्यात, पण आपल्या माथेरानची मंडळी आज अनुताई तिकडे पाहते, अशी मोठी साक्ष आहे की तो मुलगा इतका दारू पिणारा, त्याच्या बायकोनी साक्षी दिली, शुभांगीताईंनी साक्षी दिली, पहाटे तो रात्री आला का बाटल्या लपून ठेवायचा, फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, बाथरूम मध्ये, बादली खाली, कळशी मागे, नाही तिथं बेड खाली. आणि तो म्हटला मला पास्टर पहाटे उठलं, 3ला जाग येऊ, 2:30ला येऊ किंवा 4ला येऊ, मला पहिली बाटली लागायची. बर्बाद झाला, बर्बाद, अख्खा गव्हर्नमेंट सर्व्हिसला बर्बाद झाला, अख्खा पैसा गेला, पण त्याची दारू काही सुटत नव्हती. सुरुवातीलाच आम्ही प्रार्थनेला गेलो, मला वाटतं 40 दिवसाचे उपवास होते. ती ताई बोलली, त्यावर परमेश्वराचं वचन आलं, म्हणलं तुम्ही प्रार्थना करा. आणि देवाने एवढं मोठं, मी ती साक्ष पूर्ण सांगत नाही, पण एवढा मोठा चमत्कार केला, त्या मुलाची दारू एकदम सुटून गेली, निघून गेली दारू. आणि आज तो इतका आहे की त्याची गेलेली संपत्ती, गेलेले सामानही तो मिळवायला लागला. मी त्याला एकदा बोललो होता, अरे एवढा गव्हर्नमेंट काम, नवीन चर्चला येत होता, एवढा गव्हर्नमेंट कामाला तुझ्याकडे एक साधा फोन आहे, आणि आज त्याच्याकडे मोठे मोठे 15-15, 20-20 हजाराचे फोन, एक नाही 2-2, 3-3 फोन त्यांनी घेतले. तेवढ्या 3 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या साक्षी काढल्या. म्हणून देवाच्या लेकरांनो, तुमच्या जीवनात घडलेली साक्षी तुम्ही अशी तशी समजू नका. तुमच्या प्रार्थनेने एखाद्याची दारू सुटली, ही तुमच्या जीवनात घडलेली साक्षी.
त्याच्या तर जीवनात घडली, पण तुमच्या जीवनात घडली, तुमच्या प्रार्थनेची साक्षी. मग तुझ्या नवऱ्याची, तुझ्या मुलाची, का तुझ्या नातेवाईकाची दारू का नाही सुटणार? ही साक्षी तू का नाही वापरत? तुझ्या प्रार्थनेने त्याचा मोठा रोग गेला, मग तुझ्या प्रार्थनेने तुझा रोग का नाही जाणार? तुझ्या घरातला रोग का नाही जाणार? ही साक्षी आम्हाला वापरायची, ह्या साक्षी सोडायच्या नाही. आज अशा अनेक तुझ्या आमच्या प्रार्थनेने, मंडळीच्या प्रार्थनेने काही लोकांना कामं मिळाली, काही लोकांची लग्न झाली, काही लोकांना मुलं झाली. पण आमच्यावर त्या समस्या आल्यावर आम्ही त्या साक्षी का नाही आठवत? त्या आमच्या प्रार्थना का नाही आठवत? जसं दावीदवाला आसवालाशी लढलो, माझ्या बरोबर देवा, मी या भावासाठी प्रार्थना केली, या बहिणीसाठी प्रार्थना केली, मी माथेरानसाठी प्रार्थना केली, त्यावेळेस माझ्यावर बरोबर देव होता. मग तुझ्यावर संकट आलं, तुझ्या बरोबर का देव राहत ना? बरेच लोक म्हणतात मी अमक्यासाठी प्रार्थना केली, देवाने आशीर्वाद दिला, मग माझ्याच वाट्याला का असं दुःख येतं? देवाच्या लेकरांना अशी कुरकुर करणं बंद करा आणि आपल्या जीवनात घडलेल्या साक्षी आठवा. आणि त्या साक्षी आठवा, त्या साक्षी बघा, त्या साक्षीवर विश्वास ठेवा आणि तीच साक्षी तुमच्या जीवनात आशीर्वाद घेऊन येईल. कारण देव बदलणार नाही, देवाचं वचन बदलणार नाही. जसे जुन्या साक्षी तुमच्या जीवनात घडल्या, तुमचं जीवन बदललं, तसं नवीन साक्षी तुमच्या जीवनात घडतील आणि तुमचा धीर विश्वास वाढतील आणि तुम्हाला देव उंच करेल. दावीद म्हणतो ना, मी सिंहाच्या जाबड्यातून मेंढरू काढलं. देवाने साक्षी त्याच्या जीवनात निर्माण केली, त्याच साक्षीने त्याचा विश्वास वाढला. साक्षीने नुसता विश्वास वाढत नाही, तर संकटाला सामना करण्याची ताकद पण आमच्यात निर्माण होते. म्हणून देवाने तुमच्या जीवनात साक्षी निर्माण केली, इतरांच्या दुसऱ्यांच्या जीवनात पण साक्षी निर्माण केली. ही केवळ मागाशी टाळी वाजवण्यापुरतं नाही, वा करत घरी जाण्यापुरतं नाही, तर त्या साक्षी आम्हाला घेतल्या पाहिजे. त्या साक्षीचा उपयोग आम्हाला करून घेतला पाहिजे. जर तशी समस्या आमच्या जीवनात आली तर ती साक्षी आठवली पाहिजे. देव इथं सगळ्यांना एक समान मानतो. मागाशी आपण कुणाला बोलत नाही, त्यांनी सर्वांसाठी आपला पुत्र दिला, प्रिय पुत्र दिला. का प्रिय पुत्र दिला? देवाने का प्रिय पुत्र दिला? कारण आम्ही त्याला प्रिय आहे. त्या पुत्रापेक्षा आम्ही प्रिय आहे. देव आम्हाला टाकणार आमच्या समस्या दूर करत. गल्यात बोलला कुणीतरी एकाने बोलला होता ना, गल्यात गल्यात क्या बोला था, कोई एक आदमी आओ मेरे साथ युद्ध कर. पण शाऊल घाबरला. का शाऊलाला मदत करणार नव्हता का देव? शाऊलाला मदत करणार होता परमेश्वर. शाऊलानेही आपली साक्षी आठवली असती, शाऊलानेही आपला विश्वास देवावर दाखवला असता, शाऊलालाही मदत करणार होता देव. पण शाऊलाने काय केलं? परिस्थितीनुसार, वेळेनुसार शाऊल बदलत गेला. तो साक्ष विसरून गेला. जसे जसे दिवस जातात ना, आमचाही स्वभाव बदलत जातो, आम्ही विसरत जातो. आपण वचन घेतलं, जुने दिवस आठवा आणि जुना आयुष्य आठवा. कर्मच नव्हतं आम्हाला प्रार्थना. सकाळी उठणं म्हणजे उठणंच होतं. असे मनाला मन आतमध्ये मन हे व्हायचं, उकळी फुटायची. मी कधी चर्चला जाते आणि मी कधी साक्षी सांगते, मी कधी आराधना करते, मी कधी गाणं बोलते आणि मला चर्चला गेल्याशिवाय जमणार नाही. एक दिवस प्रार्थना नाही केली तरी आम्हाला करमत नव्हतं.
पण आजचं जीवन बघा, आज आमचे जीवन काय आहे? आम्ही नवीन नवीन साक्षीच्या शोधात होतो. मला या रविवारी साक्षी सांगायचीच, आणि आम्ही साक्षीच्या शोधात होतो, देवाच्या शोधात होतो, आणि त्याच याने आम्ही विश्वासाने आम्ही काम करत होतो. पण आज आमच्या जीवनात साक्षीच घडत नाही. काय सांगावं साक्षी, काय सांगावं साक्षी, काय सांगावं साक्षी. तर देवाने मला सांभाळलं, आणि देवाने मला नवीन साक्षी देऊन आपल्या मुलांना वाढवत जातो, पुढे नेत जातो, कधी थांबवत नाही एका जाग्यावर. शौल विसरला, शौल परिस्थितीनुसार बदलला, शौल आपल्या साक्षी विसरला. त्याला कळलं पाहिजे होतं देवाने मला राजा केलं, म्हणजे देवाने माझ्या जीवनामध्ये अनेक साक्षी घडवल्या, देवाने मला अनेक युद्ध लढून दिली, देवाने मला मोठमोठ्या शत्रूंची विजय मिळवून दिला. पण देव मला आज या एका माणसासमोर, या एका समस्येसमोर विरुद्ध मला विजय मिळवून देणार नाही का? शौलाचं लक्ष देवासमोरून हटलं, साक्षी समोरून दूर गेलं, आणि त्याचं लक्ष समस्येवर राहिलं. तसंच आमचं जीवनात असतं. आमचं लक्ष देवासमोरून हटतं आणि आमचं लक्ष डॉक्टरकडे जातं. आमचं लक्ष आमच्या बटव्याकडे, बँक बॅलन्स कडे जातं, आमच्याकडे किती पैसे आहेत त्याच्याकडे जातं, आणि हिशोब करतो, याला डॉक्टरला एवढे जातील, त्याला तेवढे जातील, हा हिशोब करतो, पैशाची सोय करतो. मग कुणाच्या तरी ओळखीची सोय करतो, ओळख बघतो, शोधतो. लक्षात ठेवा देवाच्या लेकरांनो, डॉक्टर तुम्हाला यश फळ देणार नाही, आशीर्वाद देणार नाही, डॉक्टर तुम्हाला बरं करणार नाही, तुमचा पैसा तुम्हाला बरं करणार नाही, तुमची ओळख तुम्हाला बरं करणार नाही, किंवा आशीर्वाद देणार नाही. तर तुम्हाला विजय देणारा, तुम्हाला आशीर्वाद देणारा केवळ देव. भले 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 आले, पैसा घालून आले. आम्ही बघितलं, थोडस विषय वाढवतो नव्या करारात, हे नव्हतं घ्यायचं. चांगली स्त्री होती आणि सुंदर स्त्री होती, धार्मिक होती. तिने काय केलं, तिने बराच पैसा घालवला, डॉक्टर केला, वैद्य केला, काही फरक नाही पडला. शेवटी मग ती कुठं आली, 12 वर्ष पळत होती, देव देव डॉक्टर डॉक्टर करत होती. 12 वर्ष जेवढा पैसा होता तेवढा घालवला. संपलं माझं जीवन, माझ्याकडचा पैसा गेला. लोक घरातली कंटाळली, तुझ्यावर किती पैसा उधळला, तुला किती औषधे केली, आज 12 वर्ष तुझा दवाखाना करणं साधं आहे का? टचके टोमणे तिला द्यायला लागले. शेवटी तिने विचार केला, आता बस मला गेलं पाहिजे देवाकडे. मग ती येशूकडे आली आणि म्हणली, माझ्या येशूकडे जायची पण माझी योग्यता नाही, माझी लायकी नाही, त्याच्या समोर उभा राहण्याची पण लायकी नाही. पण मी काय करेन, त्याच्या समोर जाणार नाही, मी फक्त त्याच्या वस्त्राच्या काठाला हात लावेन आणि मला तो बरं करेल. ती गेली आणि त्याच्या वस्त्राला लावलं, ती बरी झाली. मग तिने 12 वर्ष तिने सगळं नुकसान झालं, त्यावेळेस ती गेली. पण आम्हाला एवढं नुकसान होऊ द्यायचं नाही, आम्हाला एवढं वर्ष थांबायचं ना, आम्हाला ताबडतोब जायचं आणि त्याला स्पर्श करायला आणि त्याची साक्ष आम्हाला अनुभवायला. म्हणून देवाच्या लेकरांनो, तुमच्याकडे साक्षी आहेत, तुमच्या जीवनात साक्षी घडल्या. जर तुमच्या जीवनात साक्षी घडल्या नसतील तर तुम्ही ऐकलेल्या साक्षी तरी वाटव्यात ठेवा, ऐकलेल्या साक्षी तरी आपल्या मनात ठेवा. देवावर अवलंबून राहायचं, ऐकलेल्या साक्षी आपल्या मनात ठेवायच्या. नुसत्या मनात ठेवायच्या ना, तर वेळ आल्यावर त्यांचा उपयोग करायचा. तुम्हाला पैशाचा प्रश्न आला, तुम्हाला कर्जाचा प्रश्न आला, तर त्या साक्षी बाहेर काढायचं. साक्षी, आणि हे आम्ही बायबल वाचतो ना, हे बायबल मध्ये वेगवेगळ्या हकीकत दिलेल्या, याला गोष्टी नाही म्हणत किंवा कथाही नाही म्हणत, या घडलेल्या हकीकती. पैशाचा प्रश्न आला, कर्जाचा प्रश्न आला, तर आम्हाला
तीच साक्ष आम्हाला पुढे काढायची. जर पैशाचा प्रश्न आला आणि तुम्ही रोगाची साक्ष काढली तर ते काम होईल का? नाही म्हणा. पैशाचा प्रश्न आला, कर्जाचा प्रश्न आला तर आमच्या बायबल मध्ये काय साक्षी आहे? एक विधवेच्या दारामध्ये सावकार उभा राहिला. नवरा मेला, 2 मुलं होती, सावकार उभा राहिले. म्हणले तू पैसे नाही दिले तर तुझ्या मुलांना आम्ही नेऊ आणि त्यांच्याकडून मोलमजुरी करून पैसा वसूल करू. त्यावेळेस तिने काय केलं? त्यावेळेस तिने देवाकडे धाव घेतली, देवाच्या दासाकडे धाव घेतली आणि असा चमत्कार घडला. तो चमत्कार तुम्हाला माहिती आहे, सांगत नाही मी, पण असा चमत्कार घडला की तिचं कर्जही फिटलं, तिच्या बँकेत बॅलन्सही राहिला आणि मुलं मोठी होईपर्यंत तो पैसा पुरेल एवढी संपत्ती देवाने त्याला दिली. ही साक्ष आम्हाला बाहेर काढायची ना. या साक्ष आम्ही का विसरतो? ही साक्ष केवळ बायबल मध्ये बंद करून ठेवण्यासाठी नाही, या आम्हाला बाहेर काढून आमच्या जीवनामध्ये अंमलात आणायचं. अरे आम्हाला जर खाण्यापिण्याचा प्रश्न आला, आज आम्ही बघतो आम्हाला देव चालवतो. आता कसं होईल? एवढं सामान सापल्यावर, एवढं राशन सापल्यावर कसं होणार? कामही नाही, हे नाही, बँकेत पैसाही राहिला नाही, त्याला दिलं त्याने पैसा दिला नाही. खाण्यापिण्याचा जरी प्रश्न आला तर तुमच्या समोर साक्ष आहे. जर एलियाला तो कावळ्याद्वारे अन्न देऊ शकतो, पुरवू शकतो, मग तुम्हाला का नाही पुरवू शकत? सारपत येथील महिलेला त्याने 3.5 वर्ष दुष्काळात अन्न पुरवलं. कधी तिच्या पिठाचं मडकं कमी झालं नाही, तेल आटलं नाही. तुम्हाला का नाही पुरवणार? आपण मागच्या रविवारी म्हणलो तुम्हाला, झाला का करोना? पडला का अन्नाचा दुष्काळ? पडला का जाण्या येण्याचा दुष्काळ? पडला का पैशाचा दुष्काळ? नाही पडला, कारण देव तुम्हाला पुरवते. ही तुमच्या जीवनात अशी साक्ष आमच्या जीवनात पाहिजे. आणि अशा काही अडचणी आल्या की आम्हाला लगेच तपासायचा आमची साक्षी किंवा लगेच बायबल बघायचा. हा मागं वाटून पाहिजे आपले बायबल हे पवित्र बायबल म्हणतो, हे पवित्र असंच होत नाही. त्याला पवित्रपणे पाळलं पाहिजे आणि त्याची पवित्र वचनं आमच्या मनात ठेवली पाहिजे, तरच ते पवित्र. हा, मग आता परत अध्याय काढू. उत्पत्ती अध्याय 31 मधला 48. लाबान हा याकोबाला काय म्हणतो? लाबान म्हणाला, हा. आता ही राज तुझ्या माझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून तिचे नाव गलेत केले. हा, आता तुझ्या माझ्यामध्ये ही साक्षी आहे, मग आमच्या साक्षी गेल्या कुठं? आज मंडळीत साक्षीच राहिल्या नाही. आणि आज मंडळीतली लोक पुढे येऊन साक्षीच सांगत नाही. माझ्या देवाने माझ्या जीवनात मध्ये एवढे चमत्कार केले, माझ्या देवाने एवढीच माझी संकट घालवली, आणि या साक्षी सांगत नाही. आणि घडलेल्या आणि आज मंडळीतली लोक पुढे येऊन साक्षीच सांगत नाही. माझ्या देवाने माझ्या जीवनात मध्ये एवढे चमत्कार केले, माझ्या देवाने एवढीच माझी संकट घालवली, आणि या साक्षी सांगत नाही. आणि घडलेल्या साक्षी विसरून जातात, म्हणून त्यांच्या पुढे असे मोठे प्रश्न निर्माण होतात. मग म्हणतो मला कोण सोडवणार? मग एखाद्या सेवकाची वाट बघायची. आमका तमका सेवक येईल, तो पॉवरफुल सेवक आहे, तो मला हात लावेल, तो माझ्या डोक्यावर हात ठेवेल, तो माझा रोग बरा करेल, तो माझ्या मुलीचं लग्न करेल. सेवकावर पण विश्वास ठेवू नका, कुठल्या दासावर पण विश्वास ठेवू नका. मुलीच्या लग्नासाठी दास ह्याच प्रार्थना, त्या पास्टरकडे प्रार्थना, त्या भावाकडे, त्या बहिणीकडे, त्या पोरीच्या डोक्यावरची केस जातील. पास्टरच्या प्रार्थना करून करून, आणि तर लग्नाचा तर प्रश्न राहिला बाजूला, तिच्या केसांसाठीच प्रार्थना करायला लागेल. साक्षीवर तुझं नाव नाही. म्हणून पास्टरवर भरोसा ठेवू नका, साक्षीवर भरोसा ठेवा, देवावर भरोसा ठेवा. आणि आपल्या मनामध्ये ज्या साक्षी आहे ना त्या साठवून ठेवा आणि त्या आठवा. हालेलुया.
पास्टर हा असतो ना, पास्टर किंवा सेवक हा दास असतो ना, एक केवळ माध्यम असतो. तो काही देव नसतो आणि तो काही नसतो. तो एक साधा माणूस असतो. आम्ही त्या याच्यात बघितले बायबलमध्ये नवीन करारात परत जाऊ नये. येशू ख्रिस्तांनी काय केलं? यरूशलेमला जाताना गाढवाचं शिंगरू वापरलं, गाढवावर बसला. मग काय आम्ही काय गाढव पोळा केला पाहिजे का? जसा बैल पोळा करतात का गाढवाच्या पाया पडलं पाहिजे? गाढव गोळा करू नका, बैल गोळा करू नका. आम्हाला त्या गाढवाचा संबंध पण एक आम्हाला केलं पाहिजे. आम्हाला त्या येशूने गाढवाचा उपयोग केला. येशूने माझा उपयोग करा म्हणजे मी मोठा नाही, गाढवाचा उपयोग केला म्हणजे गाढव मोठा नाही. तर एवढा मोठा देव, स्वर्गातून आलेला देव या साधारण गाढवाला, या साधारण दासाला, या साधारण दासीचा उपयोग करतो म्हणजे तो देव मोठा. त्या देवाचा गौरव आम्हाला करायचा. साक्षी तुमच्यात झाल्याच पाहिजे. तुमच्या जीवनात ह्या समस्या आल्याच पाहिजे. तांबडा समुद्र आला नसता, तांबडा समुद्र मध्ये आला नसता तर मोशेचा उपयोग झाला असता का? मोशेच्या जीवनात साक्षी घडली असती का? गोलियत सारखं संकट आलं नसतं तर दावीद राजा झाला असता का? गोलियतच्या संकटामुळेच, समस्येमुळेच दावीद राजा झाला. म्हणून देवाच्या लेकरांनो साक्षीला खूप महत्व द्या. साक्षी हा तुमच्या बटव्यामध्ये, तुमच्या मनामध्ये साक्षीचा गोटा ठेवा. साक्षी विसरू नका. देवाने केलेले चमत्कार विसरू नका. आणि जेवढ्या तुम्ही साक्षी इथं ऐकता ना, जेवढ्या साक्षी तुम्ही इथं ऐकता किंवा बाहेर मंडळीत ऐकता किंवा नेटवर ऐकता ना, त्या साक्षी तुमच्या परिवारात घडणार आहे. हा विश्वास ठेवा. हाच देव, याच देवाला मी मानते. हा देव वेगळा नाही. का इस्रायलाचा वेगळा देव आणि अमेरिकेचा वेगळा देव, मद्रासचा वेगळा आणि गुजरातचा वेगळा असा नाही. तोच एक देव, तोच देव चमत्कार करणारे. आणि देवाला चमत्कार करायला आवडतो. देवाचा स्वभावच चमत्कार करणे. या माणसाचा स्वभाव प्रेम करणे. कसाही राहू, कुणी राहू, त्याला कुणी शिव्या देऊन, गाड्या देऊन, त्याला कुणी काय करू, मी त्याला खूप आणलं, त्याचा स्वभावच प्रेम करणे. ते जाणून बुजून नाही त्याच्याकडून होत. माझी त्याची किती होते, मी जाऊ दे ना, मी त्याला कधी कधी अडवतो. मला तो समजावतो, पास्टर तुम ऐसा क्यों करते, तुम्हारे जैसा आदमी ऐसा नहीं करना चाहिए. म्हणलं ते तुला जमतं, ते मला जमत नाही. देवाचा स्वभावच चमत्कार आहे. आणि देव आपला स्वभाव कधीच सोडत नाही. देवाच्या लेकरांनो, आज तुमची अवस्था खराब असेल, आज तुमची अवस्था दरिद्री असेल, आज तुमची अवस्था गरीब असेल आणि तुम्हाला जगण्यात काय अर्थच वाटत नसेल, घडलेली साक्ष सांगतो. घडलेली साक्ष, जिवंत साक्ष. आणि आजही ती साक्ष जिवंत आहे. आणि ती साक्ष घराघरात. पूर्वी लोक काय करायची? पूर्वी लोक कोळशाने दात घासायची. आठवतंय का? घासायचे, मिठाने दात घासायची, चुलीतल्या राखेने दात घासायची. पण आज लोक कशाने दात घासतात? कोलगेट. कशाने? कोलगेट. मिश्री नाही. तेच पूर्वी करायचे. पण आता एवढे झाले तर आज किती लोक कोलगेट म्हणले. आज कोलगेट, कारण कोणी पेप्सोडंट बोललंच नाही, कोणी क्लोजअप बोललंच नाही. जरी क्लोजअप असले तरी माणूस म्हणतो कोलगेट, पेप्सोडंट असले तरी माणूस म्हणतो कोलगेट, लाल दंत मंजन असलं तरी माणूस म्हणतो कोलगेट. का बोलतो कोलगेट? काय असं त्या रस्ते. असे दोन भाऊ अमेरिकेत होते, गरीब होते.
काय धंदा व्यवसाय काय नव्हतं, गरीब होते. आता काय करायचं, कसं काय जीवन निघन, कसं काय चालेल. ते दोन भाऊ म्हटले, कुणीतरी सांगितलं चर्चमध्ये जा. चर्चमध्ये गेले, पास्टर पुढे गेले आणि पास्टर पुढे त्यांनी ते असे पावडर ठेवले. म्हणले पास्टर आम्ही घरोघरी वाटणारे, याच्यावर प्रार्थना करा. तर म्हणलं पास्टरनी प्रार्थना केली. म्हणलं जा तुमची पावडर विकन. ती पावडर काय होती? दात घासायची पावडर, कोलगेट होती. म्हणले जा तुमचे चांगलं होईल आणि चांगली तुम्ही पुढे जाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही विकाल त्याच्यापैकी 10% देवाच्या राज्यात जमा करा. मान्य असेल तर करा. आता माझ्यासारखा पास्टर बोलला असता तर म्हटलं असतं याला पैसाच लागतो, पण ती माणसं काय बोलली, नाही ना आम्ही करू ना. मी घडलेली साक्षी जिवंत. मग ते मला आम्ही करू धावा. मग ते दोघं भाऊ घरोघरी वाटत गेले. अच्छा अमेरिकेत वाटले, गावांमध्ये शहरांमध्ये वाटले आणि त्यांची पावडर वाढत गेली पावडर. मग त्यांनी 10वा भाग द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी पेस्ट, सुरुवातीला कोलगेटच होती, पावडरच होती. हा काय जास्त 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट नाही. आता ही 10, 15, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नंतर पेस्ट निघाली. मग ते पावडरचे अनेक प्रकार, पेस्टचे अनेक प्रकार निघाले. मग त्यांनी 10वा भाग द्यायला सुरुवात केली. 10 नंतर म्हटले अरे आपला चांगला धंदा वाढतोय. मग 20% द्यायला सुरुवात केली, 40%, 60%. आणि आज कोलगेट भाऊ किती करतात? 90% देतात देवाला आणि 10% त्यांच्या जवळ ठेवतात. आज कुणाला बोललो किती पगार येतो रे? 10,000. मग 9,000 देवाच्या राज्यात जमा कर. कारण काय कोण? ती लोक 90% देतात. पण 90% देऊनही आज सगळ्यात मोठी इमारत कुठली जगात? कुठली इमारत? स्टेट एम्पायर. स्टेट एम्पायर ऐकून, स्टेट एम्पायर. स्टेट एम्पायर म्हणजे अख्ख्या जगामध्ये 1 नंबरची बिल्डिंग. पण स्टेट एम्पायर समोर एक बिल्डिंग आहे. कुणाची? ही कोलगेट ब्रदरची बिल्डिंग आहे. सेम टू सेम बिल्डिंग आहे कोलगेट ब्रदरची, स्टेट एम्पायरच्या समोर. आणि आज कोलगेट ब्रदर या देवाच्या साक्षीने एवढे मोठे येते, ते अमेरिकेसारख्याला टक्कर देतात. ती कोलगेट आज घरोघरी आहे आणि त्या कोलगेटचं नाव आज घराघरात आहे. पण आम्ही ओळखतो का? पण कोलगेटला आम्ही ओळखतो. त्या कोलगेटवर आशीर्वाद येणे ही साक्षी त्या कोलगेट ब्रदरचे, त्यांचं जीवन. जो माणूस कोलगेट विकणाऱ्या 2 भाव, त्यांचं नावच आडनावच कोलगेट आहे. आपण म्हणतो ना त्यांचं आडनावच कोलगेट आहे. त्या कोलगेट भावांना मोठा करू शकतो, तो आम्हाला का मोठा करू शकत नाही? त्यांच्याकडे छोटी साक्षी घडली, थोडी पावडर गेली, त्यांनी तेवढा विश्वास ठेवला की आज माझी ही थोडी पावडर गेली, ही माझ्या जीवनात घडलेली साक्षी उद्या मोठी जाईल. त्यांनी तो विश्वास ठेवला. ती मागची साक्षी आठवली आणि पुढे चालली. हा विश्वास, ही साक्षी त्यांना वाढवत गेली. आज दाविदाला धूळ आणि राखेतून, मातीतून उचलून, तो कुठं होता? शेणा मातीत होता ना. त्या दाविदाला राजा केलं. धुळीतून उचलणारा आणि मातीतून उचलणारा आपला देव आहे. देवाच्या लेकरांना लक्षात ठेवा. पण तुम्ही उपयोग करा, त्याचा विश्वास ठेवा आणि त्यांनी तुमच्या जीवनात केलेले चमत्कार आठवा. दाविदाला राजा करू शकतो, मग तुम्हाला उंच करू शकत नाही. तुम्हाला राजाच्या बरोबर बसू शकत नाही का? या दाविदाच्या जीवनात काय एवढं मोठं राजपद का आलं? दाविदाने गोलियाथाला का मारलं? दाविदाकडे किती अशा साक्षी घडल्या होत्या? 2च साक्षी घडल्या होत्या. तुमच्या जीवनात किती साक्षी घडल्या त्या आठवा. फक्त त्याने आसवालाला मारलं आणि सिंहाला मारलं आणि नंतर त्या गोलियाथाचा सामना केला. मोठ्या संकटाशी तो मोठा राजा झाला. अख्खं राष्ट्र त्याचा हातात आलं. म्हणून देवाच्या लेकरांनो, आता आपण इथं बस करू.
तुमच्या जीवनातही अनेक साक्षी घडलेल्या आहेत. तिचा उपयोग करायचा, आपला विश्वास वाढायचा, समस्येला आणि अडचणीला त्या साक्षीद्वारे पळून लावायचं. आणि दाविदाच्या बाटव्यातील दुसरा गोटा म्हणजे साक्षी. आमच्या बाटव्यामध्ये हे 2 गोटे ठेवायचे. अजून 3 गोटे आपण बघू. एक चर्च हा नावाचा गोटा, चर्चचा उपयोग आम्हाला काय होतं ते आम्ही बघितलं. आणि साक्षी नावाचा गोटा हा आमच्या मनात ठेवायचा. पुढच्या हप्त्यामध्ये 3रा गोटा घेऊ. धन्यवाद प्रभू. हा देवाने चालवलं.